आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीने चालू राहील। आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे। पुढेही आम्ही त्याच पद्धतीने हा प्रयत्न करत राहणार। 1500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास 3 ते 4 हप्ते वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे। अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे। 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे। एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचा सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू। आज 1500चा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे 1500 पण तुम्हाला मिळणार नाहीत, पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली। त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार, पण आज 2,52,00,000 महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत। 36,000 कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीने पुढे सुरू राहावी। त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाहीये। 2100चा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं तो पुढच्या 5 पंचवार्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो। त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईल। तर आपण पाहिलं असेल स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर दिलेली आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक महिन्याचा 1500 रुपयाचा लाभ आम्ही लाडक्या बहिणींना देत राहणार आहोत। ही योजना अशीच कायमस्वरूपी यशस्वीरित्या चालू ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे। त्यासोबत 2100 रुपयाबद्दल देखील योग्य वेळी निर्णय घेतला जाणार आहे असं त्यांनी सांगितलं। आता मात्र तुम्हाला मे महिन्याचा हप्ता भेटलेला आहे, म्हणजे 11वा हप्ता भेटलेला असेल। तुमचा 11वा हप्ता भेटलेला आहे का? त्यासोबत तुम्हाला टोटल 16,500 रुपये पूर्ण 11च्या 11 हप्ते जमा झालेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। आता तुम्ही 12व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर हो म्हणून नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून तुमचे पैसे लवकर जमा होण्यास मदत होणार आहे। मग आता या ठिकाणी जून महिन्याचा 12वा हप्ता नेमका कधी जमा होईल त्याबद्दल लेटेस्ट अपडेट आलेले आहे ते आपण पाहणार आहोत। बघा, महिना संपायला अवघे आता या ठिकाणी 8 ते 9 दिवस राहिलेले आहेत, पण हप्ता अजून मात्र या ठिकाणी जमा झालेला नाही। लाभार्थी महिलांची या ठिकाणी प्रतीक्षा अजून संपलेली नाही। तुम्ही त्याची प्रतीक्षा करत असाल तर लाडकी बहीण योजनेचे काहीच दिवस या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहेत, मात्र त्याबद्दल अजूनही अधिकृत घोषणा केली जात नाही। जून महिन्याच्या हप्त्याबद्दल नेमका किती तारखेला हा हप्ता भेटणार आहे। आता पहा, लाडकी बहीण योजनेचे हे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत। या काही दिवसांमध्येच तुम्हाला कधीही हे पैसे जे आहेत जून महिन्याचे जमा होऊ शकतात, मात्र नेमके कधी हे 1500 रुपये थेट तुमच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे जमा होणार आहेत त्याची माहिती आपण पाहणार आहोत। जून महिना संपत आलेला आहे, मात्र या ठिकाणी अजूनही त्याची घोषणा न झाल्यामुळे चिंता वाढलेली आहे की हा हप्ता लेट होतो की काय। जसं की मे महिन्याचा हप्ता लेट झाला, एप्रिल महिन्याचा हप्ता लेट झालेला आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटला आणि मे महिन्याचा हप्ता या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला भेटलेला आहे, म्हणजे या ठिकाणी पुढे 8 दिवसानंतर हे पैसे महिना संपल्यानंतर तुम्हाला भेटलेले आहेत। आता सामान्यतः हप्त्याचे पैसे जे आहेत 15 ते 25 तारखेदरम्यान प्रत्येक महिन्यामध्ये जमा होत असतात, मात्र 2 हप्ते लेट झाले। तसंच मग जूनचा हप्ताही लेट होतो की काय हा प्रश्न या ठिकाणी सतावत आहे। कारण या ठिकाणी काय असू शकतं नेमकं जेणेकरून हा जूनचा हप्ता लेट होतोय, उशीर होण्याचं नेमकं काय असू शकतं? बघा, ज्यामध्ये तांत्रिक त्रुटी असू शकतात, काही पात्रतेच्या पडताळणी चालू असू शकतात आणि जिल्हानिहाय प्रक्रियेसाठी विलंबही लागलेला असू शकतो। या कारणांमुळे देखील हा हप्ता लेट झालेला असू शकतो। तर मग आता महिलांची जी प्रतिक्रिया आहे ती अशी आहे की लवकरात लवकर आमचा हप्ता जो आहे तो जमा झालेला पाहिजे। कारण की बऱ्याच लाडक्या बहिणी बोलतायत की आमचा यामुळे घर खर्च थांबतो, वेळेवर आम्हाला रक्कम भेटायला पाहिजे। अशी अनेक बहिणींची एकच मागणी आहे, ती म्हणजे वेळेवरती रक्कम, वेळेवरती जो लाभ आहे तो द्या। त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याच्याबद्दल एकच तारीख फिक्स करायला पाहिजे का? त्याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। सरकारने तसा निर्णय घ्यायला पाहिजे की नाही? तुम्हाला तसं वाटत असेल तर एस म्हणून किंवा हो म्हणून नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये। तर बघा, आता या ठिकाणी हा जो प्रत्येक महिन्याचा 1500 रुपयाचा लाभ आहे त्याच्यावरती अनेक भरपूर सारी कामे जी आहेत अवलंबून राहतात लाडक्या बहिणींची। हा आर्थिक मदतीचा लाभ जो आहे लाडक्या बहिणींना खूप महत्त्वाचा आहे। तुम्हालाही हा लाभ जो आहे प्रत्येक महिन्याला 1500 रुपये भेटतो तो महत्त्वाचा वाटतो का? त्याचा तुम्हाला फायदा होतोय की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। मात्र ही योजना पुढे अशीच चालू राहणार आहे, बंद तर होणार नाही, मात्र वेळेवरती पैसे जे आहेत प्रत्येक महिन्याचे भेटताना आता दिसत नाहीत। 2 महिने झालं लेट होतोय आणि या ठिकाणी
जून महिन्याचा हप्त्याबद्दलही अजून अपडेट देण्यात आलेला नाही ऑफिशियली. लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रत्येक वेळेस महिला व बालविकास मंत्री या ठिकाणी ट्विट करून असेल किंवा त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये नक्की या ठिकाणी प्रत्येक हप्त्याबद्दलची अपडेट देत असतात. मात्र जूनचं अजून ऑफिशियली अपडेट त्यांनी दिलेलं नाही की या तारखेला फिक्स हप्ता येईल. मात्र न्यूजमध्ये जी माहिती आली त्यानुसार आपण पाहणार आहोत की कधीपर्यंत पैसे हे भेटू शकतात. बघा, तुम्हाला प्रत्येक महिन्याचे जे पैसे भेटतात त्याबद्दल तुम्ही इतर ठिकाणीही चेक करू शकता, जसं की लाडकी बहीण योजनेची वेबसाईट असेल, ग्रामपंचायत असेल, CSC केंद्राचं असेल किंवा तुमचा मोबाईल नंबर देखील अपडेट ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला SMS येणार आहे हप्ता जमा झाल्यानंतर. आता बघा, जून महिन्याचा हप्ता कुठल्या तारखेला भेटू शकतो नेमकी काय अपडेट आलेली आहे ते आपण पाहूयात. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर येते. योजनेचा जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी भेटणार याबद्दल महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. जून महिन्याचा म्हणजेच 12वा हप्ता कधीपर्यंत मिळू शकतो या संदर्भात लाडक्या बहिणींना महाराष्ट्र सरकारकडून प्रत्येक महिन्याला या ठिकाणी 1500 रुपयाची आर्थिक मदत थेट त्यांच्या खात्यामध्ये प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी DBT-द्वारे वाटप केली जाते. जुलै 2024 पासून मागच्या वर्षीपासून ही 1500 रुपयाची मदत सातत्याने भेटत आहे. यानुसार 11 हप्ते तुम्हाला भेटलेले आहेत, म्हणजे 16,500 रुपये जमा झालेले आहेत. योजनेचा 11वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता या महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला देण्यात आलेला आहे. आता कधी मिळणार मग नेमका जून महिन्याचा 12वा हप्ता? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना आतापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 2025 या कालावधीमध्ये 2024 ते 25 पर्यंतचे सर्व 11 हप्ते जमा झालेले आहेत. तुमचे टोटल 11 हप्ते आलेत की नाही, पूर्णच्या पूर्ण आलेले नसतील तर तुम्हाला काय करायचे, ज्या महिन्याचा हप्ता आलेला नाही त्याबद्दल तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती जाऊन तिथून तुम्हाला तक्रार देखील करता येणार आहे, जेणेकरून सरकारच्या लक्षात येईल की तुमचे हप्ते जमा झालेले नाहीत. काही तांत्रिक कारणामुळे जमा झालेले नसतील तर त्याचं कारण देखील तुम्हाला समजणार आहे त्या ठिकाणी कंप्लेंट केल्यानंतर, जेणेकरून तुमचे पुढचे थकीत हप्ते पुढच्या हप्त्यासोबत येऊ शकतात. मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्याच्या सुरुवातीला महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे. आता महत्त्वाची बाब म्हणजे जून महिन्याचा हप्ता 15 ते 20 तारखेदरम्यान येईल अशी मागे न्यूजमध्ये या ठिकाणी माहिती आलेली होती. मात्र तसं काही झालेलं नाही. आज या ठिकाणी जवळपास 22 तारीख आहे, मात्र पैसे आलेले नाहीत. आता बघा, या ठिकाणी मात्र प्रत्यक्षात लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता अजून भेटलेला नाही. जून महिन्याची जवळपास या ठिकाणी 22 तारीख आलेली आहे. 12वा हप्ता कधीपर्यंत जमा होणार हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. दरम्यान मीडिया रिपोर्टमध्ये जून महिन्याच्या अखेरपर्यंत या योजनेचा 12वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होईल असा दावा केला जातोय. म्हणजेच त्या 2 आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना 12वा हप्ता मिळू शकतो असं सांगितलं जात आहे. म्हणजे शेवटचा 4थ्या आठवड्यामध्ये तुम्हाला हे पैसे जे आहेत येऊ शकतात अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मात्र त्याबद्दलची अजूनही अधिकृत घोषणा केलेली नाही, फक्त न्यूजमध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे. तर बघा, जून महिन्याच्या अखेरपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार की जुलै महिन्यात जून महिन्याचे पैसे मिळणार हे पाहणं मात्र गरजेचं ठरणार आहे, महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की आता मे, एप्रिलचे 2 हप्ते लेट झाले, ते देखील पुढच्या या ठिकाणी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा झाले. जसं की एप्रिलचा हप्ता मे महिन्यामध्ये जमा झाला, मेचा हप्ता जूनमध्ये जमा झाला. तसं जर या ठिकाणी जून महिन्याचा हप्ता शेवटच्या तारखेपर्यंत या महिन्याचा नाही आला तर तुम्हाला जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील भेटू शकतो. मात्र तुमचे पैसे 100% भेटणार. तुम्ही या योजनेसाठी पात्र झालेला आहात. सरकारी योजना आहे, तुमचे पैसे कुठेही जाणार नाहीत. तुम्हाला एखादा दिवस मागे पुढे होईल, मात्र या ठिकाणी पैसे तुमचे थकीत पैशासहित तुम्हाला पुढच्या हप्त्यासोबत दिले जातात. जसं की मागे काही हप्ते जे आहेत, काही लाडक्या बहिणींना एकत्र पैसे दिले गेले होते ज्यांचे पैसे थकलेले होते. तसं तुम्हाला एखादा दिवस मागे पुढे होईल, मात्र प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे तो 1500 रुपयाचा भेटत राहणार आहे, असं स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना ही अतिशय महत्त्वाची योजना आहे. 2024 पासून सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आणि अधिक लोकप्रिय योजना बनलेली आहे. सर्व पात्र लाडक्या बहिणींना वेळेवरती पैसे देण्याचा आमचा प्रयत्न आहे असं प्रत्येक वेळेस सांगितलं जात आहे. मात्र एक फिक्स डेट या ठिकाणी केलेली नाही, परंतु GR मध्ये जी माहिती आहे त्यानुसार GR मध्ये सांगितलेलं आहे की त्या महिन्याचा लाभ प्रत्येक वेळेस त्या महिन्यामध्येच दिला गेला पाहिजे असं GR मध्ये नमूद आहे. मात्र त्यानुसार या ठिकाणी पैसे वेळेवरती भेटताना दिसत नाहीत. आता प्रत्येक महिन्यामध्ये पडताळणी देखील सुरू आहे. त्यानुसार फक्त आणि फक्त पात्र लाडक्या बहिणींपर्यंत हा लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे असं स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. ज्या खरोखरच गरीब लाडक्या बहिणी आहेत, ज्यांचं उत्पन्न कमी आहे, ज्या सर्व अटी आणि शर्ती त्यांच्या या ठिकाणी पात्र आहेत, त्यांच्यापर्यंतच हा लाभ दिला जाणार आहे. मात्र अपात्र लाडक्या बहिणींचा लाभ प्रत्येक महिन्यामध्ये काही लाडक्या बहिणी कमी होत आहेत तेव्हापासून त्यांचा बंद
केला जात आहे। त्यानुसार या ठिकाणी आता लाडक्या बहिणींना 0% व्याजदरात मिळणार 1 लाख रुपयांचं कर्ज, त्याबद्दल देखील महत्त्वाची अपडेट आलेली आहे। मागेच आपण पाहिलं असेल, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेली होती की लाडक्या बहिणींसाठी सक्षम बनवण्यासाठी, त्यांना छोटा मोठा लघुउद्योग करण्यासाठी आम्ही कर्ज योजना जी आहे ते आणत आहोत। त्यानुसार त्याबद्दलची एक न्यूज आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी, त्याबद्दलची खुशखबर आलेली आहे। 0% व्याजदरात या ठिकाणी लाडक्या बहिणींना कर्ज भेटणार आहे। त्याच्याबद्दल नेमकी काय अपडेट आलेली ते आपण बघूयात। बघा, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे राज्यातील काही लाडक्या बहिणींना आता 1 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे। महत्त्वाची बाब अशी आहे की हे कर्ज लाडक्या बहिणींना 0% व्याजदरात उपलब्ध होणार आहे। तुम्हाला या ठिकाणी ही महत्त्वाचं कर्ज योजना वाटते का? ही लवकरात लवकर सुरू व्हायला पाहिजे की नाही, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कारण की बघा, याच्यामध्ये तुम्हाला एक हाती या ठिकाणी प्रत्येक वेळेस 40 ते 50 हजार रुपयाचं कर्ज दिलं जाणार आहे आणि तेही 0% दराने। जर तुम्हाला एकदाच हे पैसे भेटले तर तुमचा हप्ता जो आहे लाडकी बहीण योजनेचा, तो डायरेक्टली तुमचा त्या कर्जाचा इन्स्टॉलमेंट म्हणून तिकडेच वळवला जाणार आहे। तुम्हाला प्रत्येक महिन्याला त्याचे पैसे भरायची गरज नाही आणि लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक महिन्याला हप्त्याची वाटही पाहावी लागणार नाही, कारण की तुम्हाला एकदाच ते पैसे 40 ते 50 हजार भेटणार आहेत। त्यातून तुम्ही तुमचा लघु उद्योग चालू करू शकतात, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। तर ही योजना लवकरात लवकर चालू व्हावी असं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की टाईप करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। बघा, आता त्याबद्दलची नेमकी काय घोषणा झालेली आहे, काय अपडेट आलेले आहे पहा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे, ती म्हणजे आता 0% व्याजदरात 1 लाख रुपयांचं कर्ज मिळणार आहे। खरे तर सद्यस्थितीला लाडकी बहीण योजनेच्या 12व्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहात, मात्र आतापर्यंत लाडक्या बहिणींचे एकूण 11 हप्त्याचे पैसे मिळाले। 11 हप्ता जो मे महिन्याचा होता तो जूनमध्ये तुम्हाला दिला गेलेला, आता 12वा हप्ता लाडक्या बहिणींना लवकरात लवकर जमा होईल अशी या ठिकाणी बातमी देखील समोर येत आहे। मीडिया रिपोर्टनुसार जर विश्वास ठेवला तर या ठिकाणी आपण लाडक्या बहिणींचा जून महिन्याचा हप्ता हा महिना संपेपर्यंत भेटेल असं सांगण्यात येत आहे, न्यूजमध्ये मीडियामध्ये सांगण्यात येत आहे। मात्र तसं नाही झालं तर जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील तो लाभ भेटेल। आता त्या संदर्भात अधिकृत माहिती कुठेही अजून त्याची घोषणा करण्यात आलेली नाही सरकारमार्फत। जून महिन्याचा हप्ता या ठिकाणी याच महिन्यामध्ये मिळेल की जुलै महिन्यामध्ये वाट पाहावी लागणार अजून तुम्हाला, त्याच्याबद्दल अजून अपडेट नाही। मात्र एक शक्यता आहे, ती म्हणजे या शेवटच्या आठवड्यामध्ये या महिन्याचे भेटू शकतो किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये भेटू शकतो। जून महिन्याचा हप्ता तर तुम्हाला 100% या ठिकाणी भेटणारच आहे। परंतु दुसरीकडे आता लाडक्या बहिणींसाठी जी महत्त्वाची आनंदाची बातमी आलेली आहे ती म्हणजे या ठिकाणी बिनव्याजी कर्ज दिलं जाणार आहे, म्हणजे 0% व्याजदरात लाडक्या बहिणींना 1 लाखाचे कर्ज मिळणार आहे। पण याचा लाभ कोणत्या लाडक्या बहिणींना भेटणार, नेमकी ही योजना काय असणार आहे, या संदर्भातील महत्त्वाची डिटेलमध्ये माहिती आपण पाहणार आहोत। मग कोणाला हा लाभ भेटू शकतो? या ठिकाणी जर आपण बघितलं, मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात वास्तव्याला असणाऱ्या लाडक्या बहिणी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना 0% व्याजदरात 1 लाख रुपयापर्यंत कर्ज दिलं जाणार आहे। लाडक्या बहिणींसाठी मुंबई बँकेच्या वतीने ही घोषणा करण्यात आलेली आहे। मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी ही घोषणा केली असून या संदर्भात बोलताना त्यांनी म्हटलं की राज्यातील लाडक्या बहिणींचे पैसे उद्योगाच्या छोट्या मोठ्या व्यवसायांच्या माध्यमातून बाजारात आले पाहिजेत अशी या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती। हेच कारण आहे की आता लाडक्या बहिणींना 9% व्याजदराने देण्यात येणारा कर्ज पुरवठा चक्क 0% व्याजदराने दिला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। राज्य सरकारच्या 4 प्रमुख महामंडळांच्या योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना चक्क 12% पर्यंत व्याजाचा परतावा दिला जात आहे। यामध्ये विविध योजना आहेत, त्यानुसार हे कर्ज पुरवठा केला जाणार आहे। तर 0% व्याजदराने कर्ज मिळू शकते अशी माहिती मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिलेली आहे। मात्र याच्याबद्दल अजून कुठलाही GR वगैरे आलेला नाही, फक्त घोषणा मात्र करण्यात आलेली आहे। लवकरच याच्याबद्दलची माहिती आपल्याला पाहायला भेटेल, त्याबद्दल जसं अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल। तर याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा। जून महिन्याच्या हप्त्याबद्दलची अजून जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत वेळोवेळी शेअर केली जाईल। त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटेल आणि पुढील अपडेट पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून देखील ठेवा। धन्यवाद।